ओम शांती. आजची मुरली आहे 6/4/2025. आज अव्यक्त बाबा सांगतात की माझ्या प्रत्येक मुलाने आशीर्वाद द्यावेत आणि आशीर्वाद घ्यावेत. आज बाबदादा विशेष चारही बाजूंच्या निश्चिंत बादशहांच्या सभेला बघत आहे. ही राजसभा पूर्ण कल्पामध्ये याच वेळामध्ये लागलेली असते. या राजसभेमध्ये बाबांवर सर्व चिंता मुलांनी सोडलेली असते. मुलं निश्चिंत झालेले असतात. ओझे खाली झाले म्हणजे मुलं हलके झाले, लाईट झाले आणि सर्व चिंता मुलांनी बाबांना दिल्या म्हणजे मुलं निश्चिंत झाले. बादशाह बनून हे अमूल्य जीवन अनुभव करू लागले. बाबा म्हणतात, तुम्ही खाता पिता कर्म करता, झोपताना देखील निश्चिंत अनुभव करता. म्हणून सर्वांच्या डोक्यावर बाबांनी पवित्रताचा ताज दिलेला आहे. पवित्रताचा ताज हा हलका अनुभव करतो. म्हणूनच भक्ती मार्गामध्ये बाबा सांगतात, तुमच्या डोक्यावरती डबल ताज हा अनुभव केला जातो. ही भक्ती मार्गामध्ये आपल्या सर्व मुलांची यादगार बनते. बाबा सांगतात की जे हलके असतात, ज्यांच्या डोक्यावर पवित्रताचा ताज असतो, ते नेहमी हर्षित राहतात. आणि जे चिंता करतात म्हणजे ते आपल्या डोक्यावर ओझे घेऊन चालत असतात. तर बाबा आपल्या सर्व मुलांना विचारतात, मुलांनो, तुम्ही सर्व खजाने तुमच्याकडे जमा आहे. तुम्ही दिवसभरामध्ये कर्म करत असताना लाईट अवस्थेच अनुभव करता की बोज अनुभव करता. कुणालाही जर हातामध्ये बोज दिला तर तो नेहमी तणावयुक्त अनुभव करतो आणि जर त्याच्यावरचा बोज घेतला तर तो नेहमी हलका अनुभव करत असतो. बाबा विचारतात की तुम्ही दिवसभरामध्ये काय अनुभव करता? बोजाची टोकरी अनुभव करता की डबल लाईटचा ताज अनुभव करता? पुढे बाबा सांगतात, पवित्रताची शक्ती ही मायाजीत, कर्मजीत आणि विजयी बनवते. निश्चिंत बादशहांची निशाणी ते स्वतःही संतुष्ट राहतात आणि इतरांनाही संतुष्ट करणारे असतात. जिथे प्राप्ती आहे तिथे सर्व संतुष्ट आहे आणि जिथे अप्राप्ती आहे तिथे मनुष्याच्या जीवनामध्ये असंतुष्टता आहे. बाबा आपल्या सर्व मुलांना विचारतात, मुलांनो, तुम्ही प्राप्ती स्वरूप अनुभव करता? वास्तविक संतुष्टता हा जीवनाचा मुख्य आधार आहे. ही व्हॅल्यू आहे. बापदादा निश्चिंत मुलांना बघून खुश होतात आणि म्हणतात, वा माझे निश्चिंत बादशाह मुलं वा. बाबा म्हणतात, निश्चिंत होण्याची सहज विधी काय आहे? तर विधी आहे, जे माझं आहे ते तुझं म्हणा. जे तुझं तुझं म्हणतील तर ते निश्चिंत राहतील. असं म्हटलं जातं, तेरा सब कुछ तेरा. जे माझ्याकडे आहे ते बाबांचं आहे आणि जे बाबांकडे आहे ते माझे आहे. जे माझं माझं म्हणणारे असतात त्यांना माया दास बनवते आणि जे तुझं तुझं म्हणणारे असतात त्यांना मायावर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. ते मायाचे दास कधीही होत नाही. बाबांचे सर्वांसाठी वरदान आहे, हिम्मतीचे एक पाऊल तुमचे आणि 1000 पावले मदत बाबांची. कारण बाबा सर्व मुलांवर हृदयापासून प्रेम करतात. लाडक्या मुलांची मेहनत पाहून बाबाला बरं वाटत नाही आणि बाबा ते मेहनत बघू इच्छित नाही.
बाबा प्रत्येक मुलाचा चार्ट चेक करत आहे आणि बाबा आपल्या सर्वांना विचारत आहे, मुलांनो, सर्व खजानांपैकी कोणता खजाना परिपूर्ण झालेला आहे? बाबा मध्येच आपल्याला एक उदाहरण देतात. ज्ञानाचा खजाना, योगाचा खजाना, शक्तींचा खजाना, गुणांचा खजाना, संकल्पांचा खजाना, शुद्ध आणि रॉयल संस्कारांचा खजाना. तर बाबा आज चार्ट चेक करत होते, कोणत्या कोणत्या खजानाला मुलांनी प्राप्तिसंपन्न अनुभव केलेला आहे. बाबा म्हणतात, सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ काय आहे? तर सर्वांकडनं सुख घेणं आणि सर्वांना सुख देणं हा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. सर्व शक्तींना ऑर्डर प्रमाण आपल्या सहयोगी बनवणारे सहयोगी आहात ना? जे मुलं प्रकृतीजीत बनण्याचे वरदान प्राप्त करतात त्यांच्यासमोर प्रकृती ही दासी बनते. आणि जर प्रकृती जीत बनण्याऐवजी आळस, अलबेलापण, झोप, वाईट संस्कारांच्या वश जर आत्मा असेल तर ती आत्मा प्रकृती जीत बनू शकत नाही. आणि त्या आत्म्याला कोणतीही शक्ती वेळेवर मदत करणार नाही. ज्या आत्म्याला म्हणजे ज्या मुलांना कोणतीही शक्ती जर वेळेवर मदत करत नसेल तर ते मुलं कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही पुरुषार्थामध्ये सफल होऊ शकत नाही. आणि अशा मुलांना बाबांची मदतही कदापि मिळत नाही. मग बाबा म्हणतात की तुम्ही तुमच्या तिन्ही शक्तींना सहयोगी बनवलेलं आहे का? तर चेक करूया आपण कोणत्या 3 शक्ती. तर विशेष आज बाबांनी मुरलीमध्ये आपल्या सर्वांना ध्यान दिलेलं आहे. त्या 3 शक्ती आहे. पहिली शक्ती आहे विचार करण्याची शक्ती, दुसरी आहे निर्णय करण्याची शक्ती आणि तिसरी आहे संस्कार शक्ती. स्वतःला गुणवान बनवण्यासाठी बापदादांच्या गुणांचे जर वर्णन करत राहिले तर हळूहळू बापदादांचे गुण आपल्यामध्ये येत जातात आणि सफलता निश्चित मिळते. मग बाबा सांगतात, सफलता मिळवण्यासाठी एक छोटासा पुरुषार्थ आहे आणि तो म्हणजे जसे शरीर आणि आत्मा कंबाईंड आहे त्याच प्रकारे बाबा आणि मी आत्मा कंबाईंड आहे. आम्ही एकरूप आहोत असा अनुभव करत राहिला तर निश्चित तुम्हाला प्रत्येक पुरुषार्थाच्या पावलामध्ये सफलता निश्चित मिळू शकते. आणि तेच मुलं नेहमी निश्चिंत राहू शकतात. ओम शांती.